आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता पुन्हा ती तिच्या साथीला आहे, सावली बनून, रक्षा कवच बनून. रक्षा कवच पुन्हा? तुमच्या माणसानं तुम्हाला अर्धवट माहिती दिली आहे. ती तिच्या कुटुंबासोबत नाही तर देवीच्या आशीर्वादासोबत सुद्धा प्रवास करतेय. एक मिनिट, देवीचा आशीर्वाद तिच्याबरोबर आधीपासून होता, त्यात नवीन काय आहे? देवीच्या आशीर्वादाचा कलश, तो साधा सुद्धा कलश नाही, आणि तो कलशच तिचं रक्षण करतोय. जोपर्यंत तो कलश तिच्यापाशी आहे तोपर्यंत जगातली कुठलीच वाईट शक्ती तिच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. झालं, टेकलेस हात. अरे आम्हाला वाटलं की तुझी मदत केली थोडी तर तू अशा चुटकीमध्ये त्या मैत्रीला संपवशील, पण आम्हाला आता असं वाटतंय की या जन्मात तुझ्याकडून असं काहीच होणार नाही. तुमचं काम अर्धवटच राहणार आहे. आता आम्हीच काहीतरी करतो. हा, हायवेला तिची गाडी आली की कंटेनर तिला उडवणार आणि ती गाडी सकाळ ढगात. आणि या गुन्ह्यासाठी आम्हाला पोलिसांनी अटक केली ना तरी 72. पण आता तुझ्या पराक्रमाची आम्ही वाट नाही बघणार. रावसाहेब, असं काय करायचं धाडस करू नका, नाहीतर तुमचा प्लॅन तुमच्या अंगाशी येईल. तुझा तरी कुठला प्लॅन वर्क झालाय रे आतापर्यंत? मैत्री आणि तिच्या कुटुंबाला मारणं म्हणजे कीटक मारण्यासारखं सोपं नाही रावसाहेब. आपल्याला पहिल्यांदा तिच्यापासनं तो कलश वेगळा करावा लागल, आणि एकदा का तो कलश तिच्यापासनं वेगळा झाला की आपण तिला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या मनासारखं मरण देऊ शकतो. आला का ध्यानात? अरे, एकीकडे म्हणतोय की तो कलश शक्तिशाली, दुसरीकडे म्हणतोय की तो कलश तिकडनं हलवला पाहिजे. कोण कोण करणार? करणार कोण आहे? कोण तो कलश हलवायला जाणार आहे? आणि तो त्या कलशाला हात लावेल, त्याचं बरं वाईट झालं तर काय? नाही, आम्ही आता रिस्क नाही घेणार आणि तुझं काहीच नाही ऐकणार. आम्ही जो प्लॅन सांगतोय ना तोच योग्य आणि बरोबर आहे. नक्कीच आमच्या माणसाला कॉल लावतो आणि मैत्रीची गाडी उडवायला सांगतो. रावसाहेब, रावसाहेब ऐका, रावसाहेब असं काही करू नका, वाईट परिणाम होतील रावसाहेब. अगे राधा, चल लवकर, ताई साहेबांना उशीर होतोय. चल लवकर ये. देव थांबा इकडे. चला चला, सगळं सामान आलेलं आहे. हा, मागे काही राहिलेलं नाही. असं कसं? खूप मोठी गोष्ट मागे राहिलीये. काय राहिलं? थांबा, मी बघून येतो. दादा, चांगल्या आणि वाईट दोन्ही आठवणी आम्ही इथे ठेवून चाललोय. चालेल ना? ताईसाहेब, अहो, वाईट गोष्टी वाईट स्वप्नांसारख्या विसरून जायच्या असतात. फक्त चांगल्या गोष्टी घेऊन जायच्या असतात, त्याही इथे मनात. त्याच चांगल्या आठवणी आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललोय. तुमची खूप आठवण येईल, शक्ती बेबीची तर जास्तच. ए गुंडू, तू परत कधी येणार इथे? दिवाळीच्या सुट्टीत. वा, मग तू आलीस ना की आपण तिथे त्या धबधब्यावरती जाऊयात. हा, पण तोपर्यंत धबधब्याचं पाणी आटलं असेल ना? ए आ असं कसं आटेल? चांगला असा दमच भरतो त्याला. आमची बेबी येईस तोवर धो धो कोसळायलाच लागेल तुला. खरंच? हो. हे माझ्याकडून तुला.
चला येतो. हा. प्रल्हाद दादा, राधा, काळजी घ्या आणि आपल्या घराचीही काळजी घ्या. काही लागलं तरी मला कधीही फोन करा. येऊ. बाय बाय बाय. बाय. आई मी पुढे बसू. हो. इतके दिवस हे आपल्या घरी होते तर आपलं घर घरासारखं वाटत होतं. त्यांच्यासोबत कसा दिवस निघून जायचा कळायचं देखील नाही. हो ना, आता परत कधी येतात काय माहित. हो, पण ते आता येईस तोवर त्यांचं हे घर आपल्याला आपल्या घरासारखं सांभाळावं लागणार आहे. हा कामाचं काय काय अरे काय झालं? ज्या मित्राला मैत्रीच्या गाडीचा ऍक्सिडेंट करायला सांगितला होता त्याच्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाला. एका ट्रकने त्याला उडवलं आणि तो जागीच गेला. त्याच्या फोनवरती शेवटचा मिस कॉल आमचा होता, म्हणून तिथे जमलेल्या गर्दीत एका माणसाने आम्हाला आता कॉलबॅक करून हे सांगितलं. सांगितलं होतं मी तुमच्या मित्राला फोन करू नका म्हणून, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. अहो, त्या मैत्रियेकडं आता रक्षा कलश आहे, हे विसरून चालणार नाही आपल्याला. रक्षा कलश काय करू आम्ही? म्हणजे एक घाव दोन तुकडे होतील. शांत राहायचं. काय बी करताना 100 वेळा विचार करायचा. आला का ध्यानात? या हे मंतरलेलं लिंबू आहे, हे तुमचं रक्षण करेल. तुमच्या जवळ ठेवायचं. जेवढं तुम्ही ह्याला जपाल तेवढं तुम्ही स्वतःला जपाल. नाहीतर तुमचा मित्र जसा इहलोकात गेला